सांगली महापालिका महापौर निवड अखेर बिनविरोध. विशेष महासभेत निवडीची औपचारिकता बाकी. सांगली महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाली आहे. सांगली महापालिकेत भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात युती झाल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा न आल्याने सांगली महापालिकेत धीरज सूर्यवंशी महापौरपदी आणि उपमहापौरपदी गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झालेली आहे. आता 10 तारखेच्या विशेष महासभेत निवडीची औपचारिकता बाकी आहे. मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये महायुतीचे सगळेच पक्ष आता एकत्र आले आणि त्यामुळे 39 भारतीय जनता पार्टी, 16 राष्ट्रवादी, अजितदादा गट, 2 शिवसेना असं आता मी म्हणतो. याचं कारण ते आलेलेही माझे मित्र आहेत आणि शिवसेनेचे एकनाथजींसहित सगळे माझे मित्र आहेत. त्यांना फक्त काय द्यायचं, कोणत्या अटीवर ते येणार हे होईल. पण ते 2 आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी याचे आलेले 3ही त्यांना सामावून घेताना काय त्यांना रिजनेबल योग्य देता येईल असा विचार जर करून सगळ्यांना आम्ही कवयेत घेतलं तर ही संख्या 60पर्यंत जाते 78 पैकी. त्यातलं 39 अधिक 16 हे क्लिअर झाले. 55ला आता काही महापौर BJP आणि उपमहापौर अजितदादांची राष्ट्रवादी ठरलं. मला दुःख आहे की आदल्या दिवशी जाण्यापूर्वी याच विषयावर आम्ही मंत्रालयात भेटलो. सगळं एकमत झालं. त्यांनी लगेच त्यांच्या जगदाळेंना फोन केला. मेहबुद्दीन बागवान गटनेता तिथेच होते, त्यांना आत बोलवून सांगितलं. आणि त्यामुळे दादांनी जे म्हटलं, दादांचं जे म्हणणं मी मान्य केलं. ते आज सकाळी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर बसून खुंटा हलवून बळकट करून घेणं म्हणण्याचं केलं आणि सगळे आता एक दिलाने उमेदवारी अर्ज भरायला चालले आहेत. महापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीने धीरज सूर्यवंशीचं नाव नक्की केलं आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीने गजानन मगदूमचं नाव नक्की केलं. 10 तारखेला निवडणूक आहे. मी आपल्या माध्यमातून काँग्रेस आयला आवाहन करतो की अजितदादा जाण्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जसं महापौर उपमहापौर दोन्ही बिनविरोध आले, निवडणूक झाली नाही, आपण इथेही असं करूया असं आवाहन करतो. आणि विशाल पाटील म्हणतील किंवा TV माध्यमातून का अपील करतो तर गाडीत बसल्यानंतर त्यांना फोनही करतो की आपण यावेळेलाही बिनविरोध केली पाहिजे. आज भारतीय जनता पार्टीनं महापालिकेची निवडणूक झाल्यावर, महापौरची निवडणुकी जाहीर झाल्यावर आमच्या कोर कमिटीनं, आमच्या नेत्यांनी आणि विशेष करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मला महापौर पदाची संधी दिली आणि आज अर्ज भरण्याचा सर्व नेत्यांच्या समवेत जो मान दिला आणि जो महापौर म्हणून आज अर्ज भरलेला आहे त्यासाठी सर्व नेत्यांचं, पालकमंत्र्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढची जी महापौर पदाची जी कारकीर्द असेल ती फक्त जनतेसाठी, जनतेच्या विकासासाठी आणि सांगली मिरज कुपवाडच्या सर्वांगीण विकासासाठीच आम्ही कार्यरत राहू एवढंच प्रण घेऊन आज आम्ही अर्ज भरलेला आहे. आज या उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला माझ्यावर विश्वास दाखवला व कुपवाड शहरावर विश्वास दाखवला. तर या विश्वासासाठी मी सांगली मिरज कुपवाड शहरात अधिकृत जेवढं मला माझ्या हातून काम घडेल व विकासाचं काम घडेल ते मी प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.